दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी 31 जुलैला सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी पार पडणार आहे। आमदार नितेश राणे या सुनावणीला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। काही वर्षांपूर्वी दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी राजकारण तापलं होतं। आता पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार असल्यानं राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। उद्या मुंबई हायकोर्टात या संदर्भात सुनावणी होणार असल्याचं समजतंय। तर या सुनावणीला नितेश राणेही उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी 31 जुलै म्हणजे उद्याच सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे। आमदार नितेश राणे या सुनावणीला उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती मिळालेली आहे। काही वर्षांपूर्वी दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर राजकारणात खळबळ उडाली होती। राजकारण तापलेलं होतं। अनेक आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आलेले होते। अनेक नेत्यांवर या मृत्यू प्रकरणानंतर आरोपही करण्यात आले होते। आता पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार असल्यानं राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी उद्या हायकोर्टात सुनावणी असल्याचं समजतंय। कधी सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे? नक्कीच उद्याला जर का पाहायचं तर या संदर्भात महत्त्वाची सुनावणी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल। चीफ जस्टिस बेंच आहे यांच्या समोर या संदर्भात PIL जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती। सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन जे मृत्यू प्रकरण आहे या प्रकरणी आता CBI आणि स्टेट पोलीस यांना आपला रिपोर्ट जो आहे स्टेटस रिपोर्ट तो सादर करायचा आहे। नेमका या केसचा तपास कुठपर्यंत झाला आहे, कशा प्रकारे आतापर्यंत या संदर्भात चौकशी झालेली आहे, कोणाकोणाला बोलवण्यात आलेलं होतं, त्यांची चौकशी करण्यात आलेली होती, हा सगळा कच्चा चिठ्ठा जो आहे तो उद्याला या दोन्ही यंत्रणांना हायकोर्टामध्ये द्यावा लागणार आहे। एकूण या संदर्भात बघायचं तर नितेश राणे यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। ते देखील उद्याला या चौकशीसाठी या हिअरिंगसाठी हजर राहणार असल्याचं देखील कळतं आहे। यात प्रामुख्यानं पाहायचं तर PIL देखील दाखल करण्यात SIT देखील दाखल करण्यात आलेली। SIT मार्फत या संपूर्ण केसचा जो आहे ती चौकशी देखील झालेली होती आणि त्यामुळे एकूणच उद्याला नेमका काय स्टेटस रिपोर्ट हे दोन्ही यंत्रणा सादर करतायत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच अभिषेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।